मगाशी उल्लेख झाला की 19व्या-20व्या वर्षी पंतप्रधान पदाची सूत्र हातामध्ये घ्यायची आणि 20-21 वर्ष नुसतं लढत राहायचं. 41 लढाया, एकाही लढाईमध्ये पराजय नाही. आणि मोगल असो, निजाम असो, पोर्चुगीज असो, सर्व प्रकारच्या शत्रूला नामोहरम करण्याचं काम हे थोरल्या बाजीरावांनी केलं. पश्चिमेमध्ये तर बोलबाला होताच, दक्षिणेमध्ये देखील साम्राज्याचा विस्तार झाला आणि अगदी उत्तरेला आपल्याला माहितीये की काबूलपर्यंत देखील त्याचे जे नवाब होते त्यांनाही हरवण्याचं काम, किंवा या ठिकाणी बंगालपर्यंत सगळं म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा सगळ्या त्या काळच्या अखंड भारतामध्ये हिंदवी स्वराज्याची आणि मराठा साम्राज्याची स्थापना किंवा त्याचा विस्तार करण्याचं काम हे थोरल्या बाजीरावांनी केलं. त्यांच्या लढाईच्या संदर्भात, त्यांच्या रणनीतीच्या संदर्भात अनेक गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. मगाशी गोखले साहेबांनी जसं सांगितलं की त्यांच्या लढाईमध्ये वेग ही त्यांची सगळ्यात मोठी रणनीती असायची. आणि असं म्हणतात की जेव्हा मुघली साम्राज्याची सेना एका दिवसामध्ये 8 ते 10 किलोमीटर प्रवास करायची, त्यावेळी अशा प्रकारची सेना थोरल्या बाजीरावांनी तयार केली होती की जी 60 ते 80 किलोमीटर संपूर्ण सेना प्रवास करू शकायची. अशा प्रकारची सेना आणि त्यांचं हे जे युद्ध कौशल्य होतं, आपल्याला माहितीये की मोंटेगोमेरी, जनरल मोंटेगोमेरी जे एक प्रकारे दुसऱ्या महायुद्धाच्या निर्णायक युद्धाचे नायक ठरले आहेत, त्यांनी जगातल्या योद्ध्यांच्या संदर्भात जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात त्यांनी पालखेडच्या लढाईचा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि स्ट्रॅटेजिकली वन ऑफ द बेस्ट वॉर अशा प्रकारे थोरल्या बाजीरावांचा उल्लेख देखील त्यांनी केलाय.